नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक चेतना पुन्हा एकदा जागृत होणार आहे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित पश्चिम महाराष्ट्र ग्रामाभियान विभाग यांच्या वतीने श्री क्षेत्र रेवणसिद्ध मंदिर रेणावी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी भव्य नवनाथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली। रेवणनाथांच्या सिद्धी कला प्रकरणातील पवित्र वचन, जाणे कोणत्याही कार्याकारण तो सिद्धार्थ साधेल कार्यसाधन, यश घेऊन येईल तो रेवण बाळे आणि स्वर्गातून महासिद्ध येईल उदराकारण। या दिवशी प्रत्यक्ष लोकांच्या मनाला उभारी देणारे, श्रद्धेचे सामर्थ्य दाखविणारे ठरणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा तसेच इतर जिल्ह्यांतील हजारो स्वामी भक्त, सेवेकरी, साधक या पवित्र सोहळ्यासाठी उत्साहाने जमणार आहेत। रविवार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता स्वामींची भूपाळी आरती, सकाळी 9 वाजता नवनाथ पारायण वाचन, सकाळी 10:30 वाजता स्वामींची महानैवेद्य आरती व महाप्रसाद, सायंकाळी 6:30 वाजता संध्याकाळचा महानैवेद्य आरती व कार्यक्रमाची सांगता होईल। भक्तांच्या हितासाठी, कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी, भरभराटीसाठी, नोकरी व्यवसायातील यशासाठी तसेच कोर्ट कचेरीसारख्या अडचणी दूर होण्यासाठी हा सोहळा भक्तिपूर्ण वातावरण निर्मितो अशी श्रद्धा आहे। अनेकांना अनुभूती लाभलेली, अनेकांना मार्गदर्शन मिळालेलं हा सोहळा प्रत्येकासाठी आशेचा किरण आहे। जे भाविक या पारायणाला बसणार आहेत त्यांनी येताना अष्टगंध, हळद, कुंकू, फुले, अक्षता, श्रीफळ, खडीसाखर, नॅपकिन, पाणी, पळी पेला, ताम्हण, नवनाथ ग्रंथ, मोठी पोथी, माळ, बसण्यासाठी आसन इत्यादी साहित्य सोबत आणावे आणि या सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले। अधिक माहितीसाठी संपर्क बालाजी गुरव, अध्यक्ष रेवणसिद्ध ट्रस्ट, रेणावी, गलांडे काका कराड, पश्चिम महाराष्ट्र ग्राम अभियान प्रतिनिधी। संपर्क 73 87 97 88 06। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू परमपूज्य मोरेदादा, आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान असणारे सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार मुजरा, रेवणनाथाच्या चरणी त्रिवार मुजरा। आज आपण जसं प्रत्येक वर्षी म्हणण्यापेक्षा प्रत्येक 4 महिन्याला रेवणनाथाच्या ठिकाणी आज आपण नवनाथ पारायण, 1 दिवसाचं नवनाथ पारायणाचं नियोजन केलेलं आहे। तरी गेल्या वेळेससुद्धा आपण नवनाथ पारायण इथं घेतलं होतं आणि त्यावेळेस रेवणनाथांना संकल्प केला होता की बऱ्याच सेवेकऱ्यांची इच्छा होती की थोडंसं अधूनमधून आपल्याकडून पारायण काढावं। तर अशा पद्धतीने एकदा आपण गुरुमाऊलींनासुद्धा त्याबद्दल आपण आशीर्वाद मागितला होता की रेवणनाथाला प्रत्येक 4 महिन्याला आपल्याकडून सेवेकऱ्यांची इच्छा आहे की नवनाथ पारायण आपलं अखंड व्हावं। तर अशा पद्धतीनं आपण रेवणनाथाच्या ठिकाणी प्रत्येक 4 महिन्याला रेवणनाथाचं 1 दिवसाचं नवनाथ पारायण हे आपण घेतलेलं आहे। येणाऱ्या 14 तारखेला एक सुट्टीचा दिवस आणि माणसांच्या पण सोयीनुसार आपण ते नियोजन 14 तारखेला केलेलं आहे। सर्व सेवेकरी सातारा, सांगली, कोल्हापूर नाही का, त्या सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे की नवनाथ पारायणाचा लाभ सगळ्यांनी घ्या। नवनाथ पारायण हे अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख किंवा आपल्याला वाईट शक्तीचा प्रादुर्भाव किंवा आपण नवनाथांचं पारायण एक आपल्याला एक संरक्षण म्हणून आपण ती करत असतो आणि नाथांचा आशीर्वाद मिळणं ही फार मोठं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे। आणि गुरुमाऊली व गुरुपुत्र दादासाहेब, आदरणीय आबासाहेब, आदरणीय नितीन भाऊ आणि ह्या गुरुप्रणालीच्या नियोजनखाली आपण हे पारायण करत आहोत आणि सर्वांना विनंती आहे की नवनाथ पारायणाला सर्वांनी यावं आणि नवनाथ पारायणाचा लाभ सर्व सेवेकऱ्यांनी घ्यावा असं स्वामींच्या चरणी, गुरुमाऊलींच्या चरणी, रेवणनाथाच्या चरणी मी त्रिवार मुजरा करून विनंती करतो। श्री स्वामी समर्थ। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।